नमस्कार मंडळी. शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची अपडेट आहे. नुकतंच द्राक्ष मालाच्या शिवार खरेदीत व्यापाऱ्यांकडून होणाऱ्या फसवणुकीच्या संदर्भात महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघाच्या माध्यमातून नाशिक येथील विशेष पोलीस महानिरीक्षक कार्यालयात बैठक पार पडली. यावेळी राज्याचे कृषी मंत्री ॲडव्होकेट माणिकराव कोकाटे यांनी शेतकऱ्यांची द्राक्षासह शेतीमाल विक्रीतून वेळोवेळी होणारी फसवणूक टाळण्यासाठी लवकरच मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व पणन मंत्री यांच्याशी चर्चा करून सर्वकष स्वरूपाचा कायदा तयार करण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील, अशा प्रकारची घोषणा केली. म्हणजेच आता शेतकऱ्यांची फसवणूक टाळण्यासाठी, आणि ही फसवणूक फक्त द्राक्षांसाठीच नाही, तर इतरही शेतीमालामध्ये जी शेतकऱ्यांची फसवणूक होते व्यापाऱ्यांकडून, तर ती फसवणूक टाळण्यासाठी एक नवीन स्वरूपाचा कायदा करणार असल्याची घोषणा कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी केली. पुढे माणिकराव कोकाटे असे म्हणाले की शेतकरी हा पूर्णतः शेतात पिकवणाऱ्या पिकांवर अवलंबून असतो. शेतीमालाला योग्य भाव मिळेल त्या ठिकाणी तो शेतीमालाची विक्री करीत असतो. काही वेळेस फसवणुकीच्या घटना घडतात. यासाठी शेतकऱ्यांना जो व्यापारी माल घेणार आहे त्या व्यापाऱ्याची माहिती असणे आवश्यक आहे. फसवणूक करणाऱ्या संशयित आरोपींची पोलिसांनी सखोल चौकशी करावी. याबाबत शेतकऱ्यांमध्ये जनजागृतीसाठी कृषी विभागातर्फे मोहीम राबवण्यात येईल. शेतकऱ्यांची फसवणुकीपोटी झालेल्या 46 कोटी रुपयांच्या वसुलीसाठी सर्व सहकार्य करण्यात येईल. तसेच शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या व्यापाऱ्यांच्या मालमत्ता सील कराव्यात, याबाबत जिल्हाधिकारी यांच्याशी चर्चा केली जाईल, असं कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी म्हटलंय. तसंच ज्या शेतकऱ्यांची व्यापाऱ्यांकडून फसवणूक झाली त्यांनी काय करावे, तर या संदर्भात विशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे यांनी म्हटलंय की शेतकऱ्यांनी फसवणूक प्रकरणी पोलीस अधीक्षक यांची भेट घ्यावी. शेतमाल देताना व्यापाऱ्याकडून सौदा पावती करून घ्यावी, जेणेकरून फसवणूक झाली तर कायदेशीर कारवाई करता येईल. तसेच व्यापाऱ्यांची पार्श्वभूमी समजून घ्यावी. कृषी विभाग, द्राक्ष बागायतदार आणि पोलिसांतर्फे जनजागृती करण्यात येईल, तर असं विशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे यांनी म्हटलंय. यात त्यांनी महत्त्वाची माहिती दिली, ती म्हणजे शेतमाल देताना व्यापाऱ्यांकडून सौदा पावती करून घ्यायची आहे शेतकऱ्यांनी, ज्यामुळे जे फसवणूक करणारे व्यापारी आहेत त्यांच्यावर कारवाई करता येईल. तसंच ज्या शेतकऱ्यांची फसवणूक झाली असेल त्यांनी पोलीस अधीक्षकांची भेट घ्यायची. तरी महत्त्वाची माहिती विशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे यांनी दिली आहे. तर मंडळी, कृषी मंत्र्यांनी घोषणा केल्याप्रमाणे शेतकऱ्यांची व्यापाऱ्याकडून होणारी फसवणूक टाळण्यासाठी लवकरच एक कायदा करण्यात येणार आहे. तर कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचा हा निर्णय तुम्हालाही आवडला आहे का, ते व्हिडिओ खाली कमेंट करून नक्की सांगा. आणि यात महत्त्वाची माहिती दिली आहे, त्यामुळे इतर शेतकऱ्यांनाही हा व्हिडिओ नक्की शेअर करा. बाय बाय, टेक केअर. भेटूया पुन्हा पुढील व्हिडिओमध्ये.